जीयाजैनं शासनं मनादिहनं सुवन्द्यमनवद्यं यदपि च कुमताराति अनयं कुमस्वजोपमन्दहि इति वन्दितपञ्चगुरु ऋतमङ्गलसत्क्रियस्वरेश पुनः नाम्ना पञ्चाध्यायी अत्रान्तरङ्गहेतु यद्यपि भावकवे विशुद्धतरा हेतोस्पदाभिहेतु साध्वी सर्वोपकारिणी गाथा है 920 स्वतः स्वस्योदया तत्कथं स्यादेवता न प्रतिमो वयं चेत गुरुमोहोपशमस्वयं हेतुः स्यात् सूदयो शंकराची शंका आहे. त्यांनी हे सांगितलं होतं मागच्या ह्याच्यात की सम्यक दर्शन जे आहे त्या दर्शन होण्याच्या कर्माचं बंधाचं कारण दर्शन होणे कर्मच आहे. राग त्याच्या बंधाचं कारण नाही. म्हणजे सरळ आपल्या भाषेत पाहायचं झालं तर मिथ्यात्वाच्या बंधाचं कारण मिथ्यात्वच आहे, दुसरं नाही. हा भाग नक्की केला होता. त्यावर तो शंका घेतो की ननुच एवं अनित्यत्वं सम्यक्त्वादिद्वयस्य यतः. पहिले जे दोन सम्यक्त्व आहे म्हणतात ते दोन्ही सम्यक्त्व अनित्य आहेत. औपशमिक, क्षायोक्षमिक आणि क्षाय. या तीन सम्यक दर्शनापैकी एक क्षायिकच नित्य आहे, बाकीचं सगळे अनित्य आहे, नष्ट होणारे आहे नियमाने. औपशमिक सम्यक दर्शन तर अंतर्मुहूर्ताच्या वर राहू शकते. क्षारोक्षमिक सम्यक्त्व अधिकाधिक राहील तर 66 सागर राहील, त्याच्यावर राहू शकत नाही. तर म्हणतात ही दोन सम्यक्त्व तर नियमाने अनित्य आहे. स्वतः सोदया भावे तत्कथं स्यात् अहेतुना. आता ते जे दोन सम्यक्त्व आहे ते कोणत्या तरी कर्माच्या उदयाच्या अभावाविना कसे होत असो. कर्म तर निमित्त आहे का नाही त्याला. पहिले जे दोन सम्यक दर्शन आहे ते अनित्य आहे, म्हणजे पर्याय आहे. आणि जर पर्याय आहे तर नियमाने त्याला कोणीतरी निमित्त नियमाने असणार आहे. आणि म्हणून दर्शन होण्याचा किंवा मिथ्यात्वाचा उदयाभाव हा त्याचा हेतू कसा हो. सम्यक्त्वादी आधी करायचा द्वयस्य सम्यक्त्वादि अद्वयस्य अनित्य से अनित्य संधीच्या नियमानुसार आद्य आद्य हा आद्य आधी कसं सम्यक्त्व आद्यद्वयस्य आधी नाही करायचं. आद्यद्वयस्य याचा अर्थ पहिले दोन समूह आद्यद्वयस्य सुख नाही आहे काही. आद्यद्वय
तर ही जे दोन सम्यत्व आहे ते निमित्ताशिवाय कसे होत असत. जर ते पर्याय रूप आहे, त्याला नावं आहे औपशमिक क्षारोक्षमिक, तर त्या भावाला नियमाने निमित्त तर असायला पाहिजे. तुम्ही जे म्हणता की सम्यत्वाला कोणतंही दुसरं निमित्त लागत नाही, तर त्यात हे कसं होत असेल? सम्यत्व हा जीवाचा भाव कसा असेल? न प्रतिमो वयम, माझा तर विश्वासच बसत नाही म्हणतात. एतद दृग्मोहोपशमा हा स्वयं, हा जो दर्शन मोहनियाचा उपशम किंवा क्षयोक्षम आहे, त्या दर्शन मोहनियाचा उपशम क्षय क्षयोक्षम हे सम्यत्वामध्ये कारण नाही, हे जे तुम्ही म्हणता याच्यावर माझा विश्वास नाही. त्यांनी काय सांगितलं होतं की सम्यत्वाच्या उत्कर्षामध्ये, सम्यत्वाच्या हानीमध्ये कारण कोण असेल? राग नाही. नक्की केलं होतं. काय नक्की केलं होतं? की सम्यत्वाच्या हानीमध्ये, उत्कर्षामध्ये, उत्पन्न होण्यामध्ये, नष्ट होण्यामध्ये राग कारण नाही. का म्हटलं होतं? राग त्याचं कारण नाही, कारण रागाचं कारण चारित्र्य मोहनीय कर्म आहे, तो याचं घातक नाही, हे नक्की केलं त्यांनी. आणि सम्यत्वाचं घातक दर्शन मोहनीय कर्म आहे, तर दर्शन मोहनीय कर्माच्या उदयानं म्हणा, दर्शन मोहनीयाच्या अधिक तीव्रतेनं उत्कर्ष होईल, मंदतेनं हानी होईल, अशा प्रकारचं होऊ शकते. म्हणजे निमित्ताच्या दृष्टीनं जरी पाहिलं तरी दर्शन मोहनीय त्याचं निमित्त आहे, चारित्र्य मोहनीय त्याचं निमित्त नाही. म्हणतात माझा हा विश्वासच बसत नाही की एतच दृग्मोहोपशमा हा स्वयं, दर्शन मोहनीयाचा उपशम हा स्वयं हेतु स्यात्, सोदयस्य उच्चैः उत्कर्षस्य अभावः मना. त्या दर्शन मोहनीयाचा जर उदय असेल तर तो त्याच्या उत्कर्षाच्या हानीमध्ये कारण नाही का? मिथ्यात्व कर्माचा उदय मिथ्यात्व भावाच्या उत्कर्षामध्ये कारण आहे का नाही? मिथ्यात्वाचा उदय मिथ्यात्वाच्या हानीमध्ये कारण आहे का नाही? मिथ्यात्वाचा उदय मिथ्यात्वाच्या बंधामध्ये कारण आहे का नाही? आणि मग कर्म ही काहीच कारण नाही. प्रत्येक भाव आपापल्या द्रव्यातून आपल्या काली येतो, हे जे तुम्ही सांगता ते अजून माझा त्यावर विश्वास बसला नाही, आपलाही बसत नाही. सम्यक दर्शन होईल तर कर्माच्या अभावाविना होणार नाही. मग तो कर्माचा अभाव कधी उपशम रूपात असेल, कधी क्षय रूपात असेल, कधी क्षयक्षम, पण अभाव तर नक्की लागेल. तर ही जी मान्यता आहे तर सम्यक्त्व त्या अभावातून आलं का नाही आलं? कर्माच्या उपशमातून सम्यक्त्व आलं का नाही? सम्यक्त्व जे आलं ते त्याच्या मधून आलं, श्रद्धा गुणातून आलं, न की कर्माच्या उपशम क्षयक्षम. उत्कलचित्तशक्तिषु प्रतिकर्म प्रकृत्यादे नानारूपासु वस्तुता अस्तुदयो यथा नादे स्वतश्चोपशमस्तथा हृदय प्रशमो भूय स्याद्वाक्यो पुनर्भवा. मिथ्यात्वाचा अंतःकरण उपशम जीव परिणामानं झाला का नाही झाला त्याचा खुलासा करा. मिथ्यात्व धर्माचा आपण पाहिलं का अंतःकरण केव्हा होते? जीवाचा आणि बुद्धीकरण परिणाम असेल तर होते. क्षयोक्षम 2 करण परिणाम असताना होय, क्षय 3 करण परिणाम असताना होय. आगमन जर हे सांगताय म्हणतात तर मग शंकाकाराची ही शंका होती की त्या कर्माच्यामुळे सम्यक्त्वात काही आलं का नाही आलं? सम्यक्त्वाची कधी वृद्धी झाली असेल, कधी हानी झाली असेल, तुम्ही का त्याला कारण म्हणत नाही? तर त्याचं उत्तर या गाथेत आचार्य देत आहे. न एवं
यतः पुद्गलात अचिंत्य शक्तिषु अनभिज्ञोऽसि. पुद्गलामध्येही अचिंत्य सामर्थ्य आहे. जीवातच अचिंत्य सामर्थ्य आहे असं नाही, सगळ्या द्रव्यांमध्ये अचिंत्य सामर्थ्य आहे. पण कशाचं? जीवामध्ये जे अचिंत्य सामर्थ्य केवळ ज्ञानात अचिंत्य सामर्थ्य आहे. आपल्यात बदल करण्याचं आहे, त्याचं अचिंत्य सामर्थ्य त्याच्यासाठी आहे, दुसऱ्या द्रव्यासाठी नाही. तसं पुद्गलामध्ये जे जे घडतं त्याचं सामर्थ्य पुद्गलाचं आहे, न की जीवाचं आहे. आणि जीवाच्या परिणामात जे जे घडतं त्याचं सामर्थ्य पूर्ण जीवामध्ये आहे, कर्मामध्ये नाही. तर जीवाचं सामर्थ्य तर तू एकदा मान्य करशील की जीवात सामर्थ्य आहे, आम्ही इथून तिथं वस्तू ठेवू शकतो, मनात आणलं तर ते करायचं, नाही तर नाही करू शकत, करायचं आणलं तर करतो. म्हणतात हा विकल्प जीव करू शकतो, कर्म तर तेही करत नाही. आणि म्हणून मग त्या उत्तर देता आचार्य की कर्मामध्येही असं अचिंत्य सामर्थ्य आहे. करण परिणामामुळे अंतर्करण झालं का नाही झालं? मग मिथ्यात्वामध्ये जे अंतर्करण झालं ते त्याच्या योग्यतेनं त्याच्या काली झालं. पण केव्हा झालं? जेव्हा ते घडतं त्यावेळी जीवाच्या परिणामात अनुभूतीकरण परिणामच राहील. हा नियम पाहून हा व्यवहार झाला की अनुभूतीकरण परिणामाच्या निमित्ताने अंतर्करण होते. वस्तुतः जीव परिणामात कर्म देखील काही करत नाही आणि कर्मामध्येही जीवही काही करू शकत नाही. आम्हाला कर्माच्या बाबत फारशी शंका येत नाही, कारण तो अजीव आहे, त्याला कळतच नाही. तर तो आमच्यात काही करणार नाही, पण आम्ही तर त्याच्यात काही करू का नाही म्हणतात. तर आम्ही देखील त्याच्यात काहीही करू शकत नाही. कर्माचा अक्षय तसा आम्ही करू शकत नाही, तसा उपशमही करू शकत नाही. कर्माचा उदय मागे पुढे आणणंही आमच्या हातात नाही. कर्माचा स्थिती अनुभाग कमी करणंही आमच्या हातात नाही. तो स्वयं त्याच्या योग्यतेने होतो, पण तो ज्यावेळी घडतो तोही त्याचा विकार आहे आणि विकार असल्यामुळे त्यालाही पराचं लक्ष नियमाने कारण आहे. पराच्या अस्तित्वाशिवाय विकार होत नाही, परानं विकार होत नाही आणि पराच्या अस्तित्वाविनाही होत नाही. आणि म्हणून दर्शन होण्याचा उपशम क्षयोक्षम हे कारण म्हटल्या गेलं. वस्तुतः त्यातून सम्यक्त्व उत्पन्न होत नाही. त्याचा प्रश्न तर असाच आहे की थोडा बहुत हेतू होता है. हो ना. त्याच्यामुळे जीवाच्या याच्यात काही झालं किंवा जीवानं त्या कर्मात काही केलं असा तर प्रश्न नाही त्याचा आहे ना. हेतू काय हेतू मानला जाईल. स्वयं दर्शन होने का उपशम, दर्शन होने का उदय या उत्कर्ष का थोड़ा बहुत हेतु होता है या नहीं होता है. दर्शन होण्याचा उदय त्याच्या उत्कर्षामध्ये थोडासा कारण आहे का नाही. कुणाच्या सम्यक्त्वाच्या, दर्शन होण्याच्या नाही म्हणत तो, म्हणजेच त्याने निमित्त काही करते का नाही ही त्याची शंका आहे. तर म्हणतात आहे कर्मामध्येही अचिंत्य सामर्थ्य आहे, पण जीवभावात काही करण्याचं नाही, आपल्या स्वतःत काही करण्याचं अचिंत्य सामर्थ्य आहे. कर्माचा उपशम होईल, उदय येईल, संक्रमण होईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या कर्मात घडणार आहे त्या सगळ्यासाठी कर्माचे स्वतंत्र नियम आहेत. संक्रमणासाठी वेगळा नियम आहे, उदीरणेसाठी वेगळा नियम आहे, उदयासाठी वेगळे नियम आहे. प्रत्येकासाठी त्यांना एक वेगवेगळे नियम आहेत आणि त्या नियमाला अनुसरून त्यांच्या क्रिया स्वयं घडत राहतात. जीवभावानं झालं म्हणून
हा उपचार आहे. आपण काय म्हणू, जीवभावामुळे अपकर्षण झालं, जीवभावामुळे उत्कर्षण झालं. समजा जीवभाव कर्मात काही करू शकत नाही, तसं कर्मही जीवभावात काही करत नाही. दोघंही एकमेकात काही करत नाही, पण कर्मावर व्यवहारही होत नाही की काही केल्याचा. जीवभावावर एखाद्या वेळी व्यवहार होतो, कारण तो मानतो, आणि म्हणून जीवभावाला कर्तृत्व म्हटल्या जाते कर्माचं. कर्माला कर्तृत्व कधीही जीवभावाचं देता येत नाही. त्याचं पहिल्या 2 धात्याचा अर्थाचं पहिलं जर वाक्य आहे, म्हणजे 2 सम्यक्त्व जे आहे, सम्यक्त्वामध्ये जे अनित्यपणा जे आहे त्याचा हेतू त्यांनी दर्शन होण्याचा उदय उपशम क्षय क्षयक्षम हेतू मानला. हां, हेतू नाही करत हां, त्या तू अनित्यपणा ते काहीच करत नाही सम्यक्त्वामध्ये, असं नाही हे त्याला म्हणायचं आहे. काही ना काही करते ना कर्माचा उदय उपशम क्षय क्षयक्षम. त्या सम्यक्त्वाच्या अनित्यपणामध्ये हां, जो सम्यक्त्वाचा जो अनित्यपणा जो आहे, कारण ते कारण का, हां, तिथे प्रश्न मोठा महत्त्वाचा आहे. का असं म्हटलं, क्षय का नाही म्हटलं? तिथे तर क्षयाशी निमित्त आहे. हे त्याच्यात निमित्त नाही ना, अनित्यपणा नाही आहे त्याच्यात. नाही, अनित्यपणा नाही, पण निमित्तही म्हणता येत नाही, अनित्यपणा आहे. त्याच्यात स्थायिक सम्यक्त्व आहे. समयाला तिथे बदलत जरी आहे तरी मिथ्यात्व रूपाचा बदल नाही, आणि त्यामुळे तिथं निमित्ताची गरज नाही, म्हणून ते सोडलं त्याने की तिथं तर काही गरज नाही. पण या 2 सम्यक्त्वामध्ये केवळ अनित्य आहे म्हणून नाही, अनित्य असूनही विकृत आहे, त्यालाही आम्ही काय म्हणणार आहोत, शुद्ध भाव नाही म्हणत आम्ही अजून त्याला. पूर्ण शुद्ध भाव क्षयिक सम्यक्ताला म्हणतो. प्रश्न असा आहे, त्या अनित्यपणामध्ये हेतू आहे की नाही? आता तो जरी असला तर नुसत्या अनित्यपणामध्ये कर्म हेतू आहे असं नाही. अनित्यपणा हा वस्तूचा पर्यायीचा स्वभाव आहे. म्हणून त्याला ते कारण नाही आहे, त्याला अनित्यता हे द्यायचं आहे. याचा सरळ अर्थ आहे, तुम्ही त्याला क्षयोक्षमिक म्हटलं, औपशमिक म्हटलं, त्याशिवाय म्हटलं का कर्माच्या अवस्थेकडे पाहिल्याशिवाय तर ही नावं त्याला आली नाही ना. मुळात हे शब्द आहे. प्रतिकर्म प्रकृत्यादि नाना रूपासु वस्तुतः जर पाहिलं तर प्रत्येक कर्मामध्ये नाना प्रकारची शक्ती स्वयं आहे. अनुभाग शक्ती ही त्याची स्वतःची आहे. किती काळपर्यंत कर्मात राहायचं ही शक्ती त्याची स्वतःची आहे. तसं जर नसतं तर जीवभावाने जर कर्माची स्थिती अनुभाग पडला असता तर तो नियमाने समान पडला असता. पेन खाली असून त्याच्यावर करते ती काही डाळ ते पुन्हा निघणारच नाही, जास्त घट्ट होईल ते. कशावर
हा जीवाचा एक मिथ्यात्व परिणाम आहे. त्या समय तो परिणाम तर एकच आहे. त्यावेळी आलेलं हे मिथ्यात्व कर्म, त्या मिथ्यात्व कर्माची स्थिती, समजा एक 10,000 परमाणू आले असतील तर त्याची स्थिती एक पडायला हवी होती. जर जीवभावामुळे कर्माची स्थिती आली असती तर परिणाम जर एक आहे तर स्थिती एकच पडायला पाहिजे होती. पण प्रत्येकाची स्थिती वेगवेगळी. याची पहिला एक समयाची पडली, आवाजा सोडून याची 2 समयाची याची आणि याची 100 समयाची स्थिती पडली. यावरून नक्की काय झालं? कर्माची जी स्थिती बंद झाला तो जीव परिणामानं झाला असं नाही. जीव परिणामामुळे फक्त त्याची मर्यादा आपण करू शकलो तर सुद्धा प्रत्येक जण आपल्या आपल्या कालमर्यादेला घेऊनच आपापली स्थिती घेतात. त्या कर्माला किती काळपर्यंत कर्मरूपात राहायचं आहे त्याला अनुसरून त्यातल्या 10,000 काहीची स्थिती 1 समयाची आहे, काहीची 50ची आहे, काहीची 100ची पडली. म्हणून जीव परिणामामुळे स्थिती बंध नाही. अनुभाग बंध जर पाहायचा झाला तर अनुभाग बंधही नाही. अनुभाग बंधासाठी नियम काय आहे आपल्याला? इथं परमाणू अधिक असतात, इथं 9 परमाणू आहे. इथं शक्ती कमी आहे फलदानाची, वर कमी होत तिथं सगळ्यात कमी शक्ती आहे. जीव परिणाम एकच होता. अनुभाग शक्ती समान पडायला पाहिजे होती, तीही पडली नाही. आणि म्हणून अनुभाग बंधही नियमाने त्याच्या योग्यतेनं पडतो. प्रकृती तर त्याच्या योग्यतेनंच येणार आहे. प्रदेश बंध देखील त्यांचा नियम आहे. कोणत्या कर्माला अधिक परमाणू विभागाला जावे आलेल्या कर्मपरमाणूमधल्या त्यांच्यासाठीही नियम आहे. त्या नियमाला अनुसरूनच त्यांची विभागणी होत राहते. आणि म्हणून या सगळ्या कथनावरून हा भाग नक्की झाला की जीवभावामध्ये कर्म जसं काही करत नाही तसा जीव देखील कर्मामध्ये काही करत नाही. यथा अनादेः उदयः अस्ति. ज्याप्रमाणे कर्माचा उदय कधीपासून आहे? अनादी कालापासून कर्माचा उदय असणार आहे. संतान परंपरेने स्वतःच तथा उपशमः. त्याचा उपशम जर त्याचा उदय अनादिकालापासून आहे तर जीवभावाने तो उदय आणला नाही. त्याप्रमाणे म्हणतात त्याचा जो उपशम होणार आहे, त्याचा जो क्षय होणार आहे, त्यामध्ये जे काही घडणार आहे संक्रमणादी ते सगळंही त्याच्या स्वयंकाली घडणार असणार आहे. उदयः प्रशमो भूयः स्यात् अर्वा पुनर्भवात्. म्हणतात अपुनर्भवात् मोक्ष होईपर्यंत. अर्वा म्हणजे पर्यंत. तर अपुनर्भवात म्हणजे पुन्हा भव नाही असा जो मोक्ष होईपर्यंत नियमाने काय असणार आहे? उदयः प्रशमो भूयः स्यात्. नियमाने उदयही राहणार आहे आणि उपशमही होणार आहे. दोष सिद्धत्वसंज्ञकः दोषस्यानवस्थात्मा दुर्वारो न्यूनसंशयः.
जीवाच्या ठिकाणी औपशमिक सम्यक दर्शन, क्षायोक्षमिक सम्यक दर्शन स्वयं होते. हे जर नाही मानलं, कर्मामुळे जीवामध्ये ह्या गोष्टी घडल्या हे जर स्वीकार केला तर म्हणतात 3 दोष येणार आहे. गत्यंतरा दोष, तुम्ही त्या दोषांना टाळू शकत नाही. असिद्धत्व संज्ञता, असिद्धत्व नावाचा दोष येईल. दुसरा आहे अनवस्था आणि तिसरा आहे अन्योन्याश्रय. एक नक्की झालं की कर्माच्या उदयामुळे जीव रागद्वेषी मोही झाला, जीवाच्या मोहामुळे कर्म आलं, बंद झाला. आता हे तर मानतच राहिलो तर काय कुठं सांगतो होणार? सिद्ध तर नाही होणार, पण एकमेकांचा आश्रय जेव्हा पाहतो तेव्हा ते सुटू शकत नाही. म्हणून अन्य आश्रय दोष येतो, तोही सोडावा लागणार आहे. दुसरा अनवस्था, कोण कुणाचं कारण, कुणातून कोण आलं हे राहणार नाही. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला उत्पन्न करू शकते. आपणही म्हणतो की माता पित्यांनी मुलाला जन्म दिला. माता पित्याचा कारण मुलाच्या उत्पादाचा आहे का नाही? असत नाही. वस्तुतः त्याच्या उत्पादाचा कारण तो असणार आहे. आम्ही त्याचे उत्पादाचे कारण नाही हे समजत नाही. तसंच म्हणतात कर्माच्या बाबत देखील हा विकल्प आमच्या जीवनात आलेला असतो की कर्मामुळे हे झालं तर अनवस्था दोष येईल. कधी थांबेल? कर्म आहे म्हणून जीवभाव झाला, जीवभाव आहे म्हणून कर्म झालं, न संपणार असणार आहे. एक आला तर अन्य आश्रय दोष नियमाने आलेला असणार. द्रोहस्योदयो नामो रागायतोऽस्ति चेन्मतं सोऽपिरागोऽस्ति स्वायत्त किं स्यात् परराजसा स्वायत्तचेच्च चारित्रस्य मोहस्योदया स्मृता यथा रागस्तथा चायं स्वायत्तः सोदया स्मृता. शिष्याला त्याच्याचकडून प्रश्नाचं उत्तर करून देत आहे. दर्शन मोहस्य उदयो नामः रागायतो अस्ति चेन्मतं. तुझं जर अशी मान्यता असेल, कोणती मान्यता असेल म्हणतात, दर्शन मोहनियाच्या उदयामध्ये रागायतो, दर्शन मोहनियाचा उदयही जीवाच्या राग परिणामाच्या अधीन आहे अशी जर तुझी कल्पना असेल तो अन्योन्याश्रय दोष कसा येईल तर ते सांगतात. त्यांनी काय सांगितलं? दर्शन होण्याच्या उदयात राग कारण. मग रागाच्या उदयात कारण कोण? दुसरा राग राहील. त्या रागाच्या कारणात दुसरा राग राहील तर ही अनवस्था नावाचा दोष त्या नियमाने येईल. सोपी रागो असते स्वायत्तः किं स्यात् अपररागसा. काय झालं? सहावली राग हा तो राग आपण काय केलं? दर्शन मोहनियाचं कारण कुणाला मानलं? रागाला मानलं. मग त्या रागाचं तर कारण लागलं ना. जसं दर्शन मोहनियाच्या उदयाचं कारण राग झाला तर तो राग आला त्याचं कारण काय? तर म्हणा अपर रागसा, तोही दुसऱ्या रागामुळे झाला की स्वायत्त तो राग आपल्या स्वतःच्या स्वाधीनतेतून आला की दुसऱ्या रागामुळे आला. स्वायत्त ते तुम्हाला नाही, तो राग मात्र स्वायत्त आहे, तो दुसऱ्या रागामुळे आला नाही. चारित्रस्य मोहस्य उदया स्वतः, कारण तो जो राग झाला आहे तो राग कुणाच्या उदयात होईल? चारित्र मोहनीय धर्माच्या उदयात स्वतः झालेला असणार आहे. यथा रागः तथा स्वयं सोदया
किंवा चारित्र्य मोहण्याचा उदय स्वतः आला तर नियमाने दर्शन मोहण्याचा उदयही स्वायत्त आहे, स्वतःच येणार आहे, त्याच्या स्वाधीनतेतून येणार आहे. सरळ काय सिद्ध करायचं आहे? एवढ्या सगळ्या कथनातून सिद्ध काय करायचं? आपण माझं जवळ लक्षात राहिलं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. यातून त्यांना सिद्ध करायचं आहे की रागाचं कारण वेगळं आहे आणि जीवाच्या सम्यक दर्शनाचं कारण वेगळं आहे. सम्यक दर्शन रागाला कारण नाही, राग सम्यक दर्शनाला कारण नाही. सम्यक दर्शनाचं निमित्त कर्म आणि रागाचं निमित्त कर्म हे दोघंही एकमेकांना वस्तुतः कारण आहे. अथ चेत्तद्वयोरेव सिद्धिश्चान्योन्यहेतुः तुमच्या मतात दुसरा कल्पना जर असेल, द्वयोः अन्योन्य हेतुतः सिद्धी, एकाची सिद्धी दुसऱ्यावर मुळे होते. जसं आपण हे म्हणतो गुण आहे ही पर्याय या द्रव्याची आहे, हे गुण या द्रव्याची आहे. यामध्ये सिद्धी सापेक्ष आहे की गुणामुळे द्रव्य आले, द्रव्यामुळे गुण आला. काय द्रव्य ही आपल्या योग्यतेनं आहे, गुणही त्या द्रव्यातले गुणही त्याच्या योग्यतेनं आहे, पर्यायही त्याच्या योग्यतेनं आहे. पण गुणाची सिद्धी द्रव्याशिवाय होत नाही, द्रव्याची सिद्धी गुणाशिवाय होत नाही. आणि म्हणून त्यामध्ये आपण सिद्धी परस्पर सापेक्ष म्हणतो, उत्पत्ती परस्पर सापेक्ष मानत नाही. काय झालं? सिद्धी त्याची परस्पर सापेक्ष आहे, त्याची उत्पत्ती नाही. उत्पत्ती सापेक्ष मानली तर एकानं दुसऱ्याला उत्पन्न केलं, मग त्याला उत्पन्न करणारा, जसं ते नेहमी उदाहरण देतात की इतर लोकांच्या मान्यतेत हा भाग आहे की आपल्याला कुणी उत्पन्न केलं? ईश्वराने. मग ईश्वराला कोणी उत्पन्न केलं? दुसरा एक ईश्वर आणावा लागेल, त्याला उत्पन्न करणारा तिसरा ईश्वर आणावा लागेल. ते की आपत्ती देतो आपण त्यांना ईश्वर कर्तृत्व मानणाऱ्या लोकांना. त्याचप्रमाणे ते तर आपण म्हणतो की कसं त्यांच्या डोक्यात नाही आलं बा की असा दोष येईल. आपण देखील जेव्हा आमच्या भावाचं कारण कर्म मानत असू तर कर्माचं कारण पुन्हा दुसरं कोणी लागेल, त्याचं कारण पुन्हा दुसरं कोणी लागेल, आणि म्हणून हाच दोष तिथंही येणार आहे. म्हणून सांगतायत असिद्ध दोष हा शात अन्योन्याश्रमशयात, जेव्हा एकमेकांच्या आश्रयानं ते होतात असं जेव्हा आम्ही मानणार आहोत तर नियमाने असिद्ध दोषी दोघंही सिद्ध होऊ शकत नाही. दोन द्रव्य जर भिन्न आहे, एक चेतन आहे एक अचेतन आहे, राग चेतन आहे कर्म अचेतन आहे, मग दोघं एकमेकांचं साधन होईल का नाही? त्यात दोन द्रव्यामध्ये जसा कर्तृकर्म भाव नाही, तसा करण कार्यभाव नाही, तसा संप्रदान नाही, तसं अपादानत्वही नाही, अधिकरणत्वही नाही. नागम कश्चिदस्ति दुःखे तु द्रुमोह कर्मणा रागस्तस्यात् रागस्य तस्य हेतुर्गुणामुखी. न आगमः कश्चित्, असं तर आम्हाला कोणतंच आगमही आढळलं नाही म्हणतात आतापर्यंत की दृग हेतोः द्रुमोह कर्मणा. दर्शन मोहनीय कर्म जे आहे ते दर्शन मोहनीय कर्म, राग हा दर्शन मोहनीयाचं कारण राग आहे, तस्य अथः, आणि रागाचं कारण तद हेतू तस्य हेतू दर्शन मोहनीय कर्म आहे. दृगावृत्ती ही म्हणजे दर्शन मोहनीय कर्म. तर लावायचा गाथा अशी आहे की न आगमाः कश्चित्,
आणि अथ तस्य रागस्य आणि त्या रागाचं कारण मृगावृत्तीही हेतूभूत. दर्शन होण्याचा उदय हे त्याचं कारण आहे. म्हणजे साऱ्या आगमानं सिद्ध काय केलं? दर्शन मोहनीय हे कुणाचं कारण राहील? निमित्त कारण जरी आहे तरी कुणाचं होईल? दर्शन मोहनीय कर्म निमित्त कारण कुणाचं होईल? सम्यक दर्शनाचं होईल. आणि रागाचं निमित्त कारण चारित्र मोहनीय कर्म होईल. दर्शन मोहनीय कर्म ही होत नाही, सम्यक दर्शनही होत नाही. तस्मात् सिद्धोऽस्ति सिद्धान्तो सिद्धांतो सिद्ध हा सिद्धांत सिद्ध झाला. कोणता? ब्रह्मोहस्य इतरस्य वा. दर्शन मोहनीय कर्माचा उदय किंवा अनुदय असेल तो दर्शन मोहनीयाचा उदय अनुदय किंवा इतरस्य चारित्र मोहनीयाचा उदय अनुदय हे दोन्ही स्याद अनन्य गती ही स्वतः त्याला कोणती गती न राहिल्यामुळे नियमाने दर्शन मोहनीयाचा उदय अनुदय हे सम्यक्ताचं मिथ्यात्वाचं कारण राहील. चारित्र मोहनीयाचा उदय अनुदय हा चारित्राचं कारण राहील. दर्शन मोहनीयाचं कारण चारित्र मोहनीय नाही, चारित्र मोहनीयाचं कारण दर्शन मोहनीय असणार नाही. स्याद अनन्य गती ही स्वतः. म्हणून काही उपायच नसल्यामुळे ते स्वतःच आपापल्या रूपानं आपापलं कार्य करणार आहे. कर्मही आपलं कार्य करणार आहे, भाव आपलं कार्य करणार आहे. त्या भावाचं घातक जे कर्म आहे तेच निमित्त राहील, दुसरं कर्मही निमित्तही राहणार नाही. तर या दोन गोष्टीनं सिद्ध काय केलं? जसा उपादान कारण निश्चित आहे, त्या भावाचं त्या द्रव्याच्या त्या भावाचं उपादान कारण नक्की आहे, तसं निमित्त कारणही नक्की आहे, निश्चित आहे. दुसरं निमित्त त्यावेळी राहू शकत नाही. आणि म्हणून निश्चित आहे एवढ्या आधारावर त्याच्यामुळे झालं हे म्हणू नका. त्या द्रव्याची ती पर्याय त्या काली तशीच येणार होती, ती चालली हा स्वीकार करा. म्हणजे कर्माची क्रमणीयता आहे, जीव भावाचीही क्रमणीयता आहे. आणि म्हणून हा उपचार होऊ शकला. कर्म आपल्या क्रमणीयतेतून आलं, त्यावेळी जीव भाव आपल्या क्रमणीयतेतून आलेला असला तरी दोघांचा समकाल पाहून हा उपचार हा व्यवहार केला गेला गमात की कर्मामुळे असा जीवभाव झाला, जीवभावामुळे असं कर्म झालं. तस्मात् सम्यक्त्वमेकं स्यात् अर्थात्तल्लक्षणानि तद्यथावश्यके तत्र विद्यते ज्ञानचेतना. आणि एवढ्या साऱ्या कथनाचा सार काय म्हणतात? जवळजवळ 50 गाथा त्यासाठी त्यांनी खर्ची घातल्या. म्हणतात तस्मात् सम्यक्त्वम एकम स्यात्. सम्यक्त्वाला नावं जरी हे 3 आले, कोणते? तर सम्यक्त्वात अंतर पडलं का नाही? शुद्धात्म्याची अनुभूती हा एकच भाव तिथं राहिला. म्हणून तस्मात् सम्यक्त्वम एकम स्यात् अर्थात तद्लक्षणानपि. त्यांच्या लक्षणानं देखील सम्यक्त्व एकच आहे. तिन्ही सम्यक्त्वाचे लक्षण काय झाले शेवटी? हा क्षयोक्षम असताना शुद्धात्म्याची अनुभूती करेल, तो उपशम असताना करेल, तो क्षय असताना करेल. कर्तात काय आहे? जीवाच्या स्वाधीनचा भाग आहे शुद्धात्म्याची अनुभूती. म्हणून लक्षणही एक झालं.
तद्यथा आवश्यकी तत्र ज्ञानचेतना विद्यते. आणि म्हणून हा नियम झाला की कोणत्याही सम्यक दृष्टीच्या जीवनात कोणत्याही काळी नियमाने ज्ञान चेतना आहे. काय बोलले मी? कोणतीही काळी कोणतीही वेळ कोणत्याही सम्यक्त्वात. याच्यावरून काय झालं? तिन्ही समज शाहीर सम्यक्त्व अनुभूती होत असेल आणि औपशमिक क्षायोपशमिकात नाही असं नाही, तर कोणत्याही सम्यक्त्वात शुद्धात्म्याचीच अनुभूती आहे. हा नियमाने आणि म्हणून त्यांचं लक्षण एक आहे, त्यांचं कार्य एक आहे. म्हणून वस्तुतः ही नावं जी आली त्याला वेगवेगळी, ती निमित्ताकडे पाहून त्याला नावं आलेली असणार. पहला प्रश्न यह है कि दर्शन मोहनी का उदय किसी कारण से होता है, और दूसरा प्रश्न यह है कि यदि दर्शन मोहने के उदय का कारण राग भाव नहीं है तो प्रथम तो दो सम्यक्त्व अनित्य कैसे बन सकते हैं, क्योंकि स्वयं दर्शन मोहने का उपशम या क्षयोपशम उसी के उदय का कारण नहीं हो सकता. इन दो प्रश्नों का ग्रंथकार ने जो उत्तर दिया है वह वस्तुस्पर्शी और मार्मिक है. ग्रंथकार के कहने का भाव यह है कि लोक में जितने भी कार्य होते हैं वे स्वतः होते हैं. जगत का क्रम इसी आधार से चल रहा है. यदि अन्य को अन्य का कर्ता माना जाता है तो उसका भी अन्य को कर्ता मानना होगा, और इस तरह परस्पर कारण कार्य परंपरा के स्वीकार करने पर अनवस्था दोष आता है. एकाला जर कर्ता मानला तर त्या कर्त्याचा पुन्हा दुसरा कर्ता, तिसरा कर्ता, अशी अनवस्था नियमाने प्राप्त होते. यदि परस्पर एक दूसरे का कारण माना जाता है तो अन्योन्याश्रय दोष आता है, और इस प्रकार कार्य की सिद्धि का कोई कारण न मिलने से असिद्ध दोष आता है. अतः यही सिद्धांत स्थिर होता है कि लोक में जितने भी कार्य है वे अपने अपने काल में स्वयं होते हैं. इस कथन से यदि कोई समझे कि निमित्त का अपलाप किया गया है सो भी बात नहीं है. यहाँ केवल यही बताया गया है कि कार्य काल के उपस्थित होने पर ही अन्य की निमित्तता है. निमित्तवश उस काल में वह कार्य हुआ ऐसा नहीं है. इसलिए काय लक्षात आलं? वाक्य तेवढंच महत्वाचं आहे. निमित्तवश उस काल में वह कार्य हुआ कार्य काल के उपस्थित होने पर ही आमच्या कार्याच्या काळी त्या रूपाचं निमित्त त्यावेळी आहे. अन्य की निमित्तता आहे. एवढ्याच याच्यावरून त्याचं अस्तित्व पाहून आम्ही त्याला निमित्त म्हणणार आहोत. दुसरं वाक्य महत्वाचं आहे. निमित्तवश उस काल में वह कार्य हुआ ऐसा नहीं. आमच्यामध्ये जे कार्य झालं ते त्या निमित्ताने झालं, अशा प्रकारची जर मान्यता असेल तर ती मान्यता चुकीची आहे. निमित्त ही आपल्या स्वतःला स्वनियतीनं आलं आणि आमचं कार्य ही स्वतःला आपल्या स्वतःच्या नियतीनं स्वतःच्या पुरुषार्थानं आलेलं असणार आहे. इसलिए प्रकृति में दर्शन होने के उदयादि का कारण राग का मानना उचित नहीं है, क्योंकि राग को उसका कारण मानने पर कभी भी सम्यक्त्व की उत्पत्ति नहीं हो सकती. क्योंकि मिथ्या दृष्टि के हे वाक्य ठेवलं त्यानं थोडं महत्त्वाचं लक्ष द्या. कशासाठी असं उत्पादन त्यांनी उत्तर दिलं तर ते वाक्य मोलाचं आहे. काय लक्षात आलं? दर्शन होण्याचं उदयाचं कारण राग मानला राग मानला का नाही? तर त्यांनी मान्यता ही सांगितली, जोपर्यंत बुद्धिपूर्वक राग आहे तोपर्यंत सम्यक्त्व नाही, हे सांगितलं होतं. मग बुद्धिपूर्वक राग आहे तोपर्यंत सम्यक्त्व नाही म्हणजे दर्शन होण्याचा उपशम क्षयक्षम नाही, हे नक्की झालं. म्हणजे त्याच्या मान्यतेत सम्यक्त्वाचं कारण काय केलं होतं त्यांनी? रागाचा सद्भाव किंवा रागाचा असद्भाव हे त्यांनी कारण केलेलं आहे. कुणी?
की जे हे म्हणतात जोपर्यंत बुद्धिपूर्वक राग आहे तोपर्यंत सम्यक दर्शन नाही. अबुद्धिपूर्वक रागाच्या कालीच आहे. म्हणजे काय कराल? सातव्याच गुणस्थानात सम्यक दर्शन आहे, त्याच्या आधी नाही. ही मान्यता ज्यांची होती तर ते का नाही म्हणत होते? तर राग आहे बुद्धिपूर्वक आणि म्हणून सम्यक दर्शन नाही. त्यासाठी हा एवढा सारा खटाटोप केलाय पंडितजीनं की राग हे गुणाचं कारण आहे, सम्यक्ताच्या उत्पत्तीचं कारण नाही, सम्यक्ताच्या घाताचं कारण नाही, सम्यक्तामध्ये गुणदोष निर्माण करण्याचंही नाही. क्योंकि मिथ्या दृष्टि के सदैव राग भाव पाया जाता है, इस प्रकार सम्यत्व की अनित्यता का कारण राग भाव को मानना उचित नहीं है. जो भी काम होता है वह परमार्थ से अपने आप ही होता है. तात्पर्य इतना है कि जब जिस कार्य का काल आता है तब वह कार्य होता है और जो उसमें उस समय निमित्त होता है वह निमित्त कहलाता है. निमित्त होता है म्हणजे काय? निमित्त असतं दुसऱ्या द्रव्याची पर्याय त्यावेळी राहील का नाही राहणार? ती दुसऱ्या द्रव्याची पर्याय त्या काळी स्वयं आली. जसं आता आपण हे पाहणार आहोत की दर्शन होण्याचा उपशम ही कर्माची दशा आणि जीवाच्या ठिकाणी औपशमिक सम्यक दर्शन रूप पर्याय ही जीवाची दशा. आता ह्या दोन एका काली आल्या तरी दोघांनी एकमेकांना केलं नाही. सम्यक्त्वानं उपशम केला नाही, उपशमानं सम्यक्त्व आलं नाही. दोघं एकमेकांच्या योग्यतेतून पर्यायीच्या नियत कालातून आलेले असणार आहे. त्यांचं उपादान कारण प्रत्येकाचं भिन्न आहे आणि निमित्त कारणही भिन्न आहे. नुसतं उपादान कारण भिन्न आहे असं नाही. थोडं बारकाईने लक्ष द्या. त्या दोघांचं, पुन्हा दोघांचं कर्म आणि जीवभावामध्ये उपादान कारण भिन्न आहे, निमित्त कारण भिन्न आहे. ज्याला आपण समर्थ उपादान कारण म्हणतो तेही भिन्न आहे आणि त्याच्यामुळे म्हणतात या दोघांमध्ये वस्तुतः कोणताही संबंध नाही. दोघं आपापल्या कालातून आले, आपल्या योग्यतेतून आपल्या आले, नियत क्रमातून आले आणि असं आलं असताना दोघांचा समकाल आणि दुसरी गोष्ट बाह्य अविनाभाव पाहून हा उपचार होतो. कर्मामुळे जीवभाव झाला किंवा जीवभावामुळे कर्म बांधले आहे. जगत के कार्य कारण भाव की व्यवस्था इसी प्रकार चल रही है. इसमें न कभी व्यत्यय हुआ और न हो सकता है. जहाँ कहाँ त्या निमित्ताने कधी व्यत्यय नाही आणि उपादानातही कधी व्यत्यय का नाही येणार? निमित्तात व्यत्यय का नाही येणार? आपल्या उपादानातही हे मानणारे लोक जैन तत्वज्ञानात आहे की आमच्या ठिकाणी आमचं उपादानही अनेक प्रकारचं आहे. एक उपादान निमित्तानं त्या कार्यरूप झालं म्हणजे उपादान एक न मानणारेही आहे, निमित्त एक न मानणारेही आपल्याच तत्वज्ञानात आहे. आणि म्हणून त्यांना हे नक्की करायचं आहे की त्रिकाली उपादान अनेक रूपाचं असू शकते, नियत उपादान समर्थ उपादान एकच रूपाचं आहे आणि त्या समर्थ उपादानाचं निमित्त कारणही नियमाने एकच रूपाचं आहे. त्रिकाली उपादान हे एकच आहे ना सर्व जीवांचं. असं आहे. आता त्रिकाली उपादानात कशी काही योग्यता जी आहे त्या रूपानं परिणमण्याची योग्यता प्रत्येक वेळी वेगळी आहे, प्रत्येक समयाची वेगळी आहे. आता त्रिकाली उपादान जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याच्यातून कार्य लगेच होते का? ती शक्ती प्रत्येक जीवद्रव्यामध्ये सारखे असू द्या ना, पण त्या उपादान कारणातून कार्य घडतच नाही ना. कार्य